हाय हॅलो नमस्कार सर्वांचे आपल्या नवीन चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग आहे आपला अधिक महिना चालू झाला आहे। तर आज धोंड्याचा दिवस म्हणजे वाण द्यायचा दिवस ते चालू झालेले आहेत। तर 1 महिन्याचा असतो हा धोंड्याचा महिना। तर आज आमच्या घरी माझ्या 2 नंदा ज्या आहेत, आता नवीनच एक लग्न झालं त्या आणि ताऊ अशा 2 जण नंदा ज्या आहेत त्यांना बोलवलेलं आहे धोंड्याचे वाण द्यायसाठी। तर मस्त असा मांड्यांचा बेत केलेला आहे, म्हणजे मांडे आणलेले आहे, पुरणपोळी मांडे आणि रस आंब्याचा, कारण आंब्याचा सीझन चालू आहे। तर चला आता सर्व काही आवरलेलं आहे, स्वयंपाक वगैरे तुम्हाला तयारी दाखवते काय काय घेतलं आहे। आणि आता पाहुण्यांची वाट बघतो आम्ही। तर मांडे आणलेले होते, त्याच्यामुळे स्वयंपाकाचा जास्त काही लोड येत नाही। पुरणपोळ्या असले की मग खूप वेळ लागतो स्वयंपाकाला। तर स्वयंपाक झालेला होता, इथे रस सार आणि भजे ठेवलेले होते फक्त गरम करण्यासाठी, गरम गरम। तर ते तळतोयत आणि इकडे मुलांना जेवायला देऊन टाकलं आहे, म्हणजे नंतर ते गर्दी पण करत नाही आणि मग अशी गर्दी जास्त चिडचिड पण होत नाही, म्हणून पोरांना आधी जेव घालून दिलेलं आहे। आता इथे हे बाकीचे बसलेले आहेत, पाहुण्यांची वाट बघू राहिले। काय ते सांग। तसंच धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची पण वाटी भरत असतात, म्हणून आम्ही माझी मम्मी आणि नीलमची मम्मी असं दोघींना पण बोलवलेलं आहे ओटी भरण्यासाठी। तर ही अशी तयारी आहे, तांब्याचे वाण लागतात म्हणून हे तांब्याच्या वस्तू घेतलेल्या आहेत, ब्लाऊज पीस, साडी, इथे ड्रेस आणि मम्मीला आणि दोन्ही मम्म्यांना साडी। तर अशा प्रकारे सर्व काही तयारी आहे। ते नारळ बत्तासे वगैरे आणलेले आहेत, बाया साड्या घालून रेडी आहे पाहुण्यांची वाट बघत। त्यात आता ताऊ आलेले आहेत आणि आता गुड्डी यायचं बाकी आहे अजून। ते आल्यानंतर मग जेवण वगैरे होतील, मग आपण पुढचं वाण वगैरे देण्याचा प्रोग्राम करू। आमचे दोन्हीकडचे लग्न झाले, त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धोंड्याचा महिना चालू झालेला होता। तर हा असा आम्ही म्हणजे हा रविवारीच झाला होता आमचा धोंड्याचा, पण ब्लॉग थोडा उशिरा आला। तर असं काही आता आम्ही सर्वजण गप्पा मारतो आहे। आता गुड्डी त्या आलेल्या आहेत, तर ताटं करायला घेतलेले आहेत। थोडा त्यांना पाहुण्यांना यायला उशीरच झाला, त्याच्यामुळे जेवणाला पण सर्वांना भूकच लागलेली होती। तर आता इथे ताटं करतो आहे आणि इकडे बाकीचे नीलमची मम्मी वगैरे, माझी मम्मी, ताऊ, गुड्डी हे सर्व काही पाहुणे आलेले आहेत। आता त्यांना जेवायला देतो, त्यानंतर वाण वगैरे देण्याचं प्रोग्राम करतो। तर हे बघा, हे गुड्डींचे मिस्टर आहे। तर आता नवीनच लग्न झालेत त्यांचे, तर त्यांच्या लग्नाचे पण ब्लॉग टाकलेलेच आहे, जे की तुम्ही बघितलेच असेल। आणि आमचे भरपूर नातेवाईक सिन्नरलाच असतात, सिन्नरच्याच मुली असतात किंवा सिन्नरलाच द्यायच्या राहतात, असं म्हणजे 90% नातेवाईक आमचे सिन्नरलाच आहे। तर ह्या दोघी पण सिन्नरलाच दिलेलं आहे, म्हणजे राहता पण सिन्नरला आणि दिलेलं पण सिन्नरलाच आहे। आम्ही पण आमचं मूळ गाव सिन्नरच आहे, पण आमचं नोकरीमुळे आम्ही इकडे नाशिकला राहतो। चला आता जेवण करतायत बाकीचे। तर जेवण वगैरे झालेलेच आहे सर्वांचे, आता आपला वाण द्यायचा प्रोग्राम। तर इथे बसवले सर्वांना, दोन्ही जोडप्यांना वाण देण्यासाठी। तर आता सगळे त्यांचे हे 3 भाऊ, आम्ही 3 जणी, तर त्यांना वाण देतो आहे। आई साडी देतील, म्हणजे प्रत्येकजण एक एक वस्तू त्यांना देणार। तर अशा प्रकारे ते बघत राहा व्हिडिओ पुढे।
झालं नाही आलंय माझं ना काढू आपण परत नाही हो तर आता दोन्ही जोडप्यांचं ऑप्शन झालं, वाण वगैरे देऊन झालं आणि आता इकडे मम्मी पप्पांची बारी. तर त्या दोघांना पण टॉवेल टोपी वगैरे दिली मिस्टरांनी आणि आता त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांचं पाय वगैरे पडत आहेत. नंतर दोन्ही आमच्या तिघींच्या मम्मींची वटी वगैरे भरली, साडी वगैरे दिली त्यांना आणि इकडे त्यांनी दोघं जण पाय पडत आहेत. तर मम्मी त्यांना सांगते पाया पडू नका, तुमचं जावयाचं मान जावयाने पाया पडायचं नसतं असं त्या पडून देत नव्हती. चला अशा प्रकारे आमचा धोंडा साजरा होतो आहे. द्या बोला परत बोला ना नाही काय आता काय विशेष दे ना जाऊ नाही जाऊ द्या ते आमचं काही नाही त्यांचं ते दिशा योग्य पाहिजे दे ताई येऊ द्या ना माझं झालंय पडून भाऊजी ताई कुठे आहे नीला माग तोंड दाख. तर चौघींची साडी वगैरे देऊन झाली. त्यानंतर आता इथे सर्वजण एकमेकांच्या म्हणजे आपल्या मोठ्यांच्या पाया पडत आहेत. तर हॉल थोडंसं छोटा असल्यामुळे खूपच गर्दी होऊन गेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पण व्यवस्थित काढता येत नव्हता. थोडासा वरतूनचा अँगल आलेला आहे व्हिडिओसाठी. आणि दोघी पण ज्या आहेत त्या माझ्या नंदा, त्या म्हणजे आईंच्या पुतण्याच आहे आणि म्हणजे आपली काकू पण आईच्याच ठिकाणी असते, म्हणून त्या दोघींनीही आईंसाठी पण साडी आणलेली आहे. तर मग त्या दोघी त्यांची ओटी भरत आहे आता. आता इथे सर्व काही असा कार्यक्रम झालेला आहे आणि थोडा वेळ आम्ही छान अशा गप्पा मारल्या आणि गप्पा मारून झाल्यानंतर आता जे साडी दिली होती यांना चौघींना, तर ती साडी आम्ही त्यांना घालायला लावली. तर हे बघा आता गुड्डींनी घातलेली आहे आणि त्या निघताय आता जाण्यासाठी. 4-4:30 झालेले होते, चहा वगैरे झालेला होता सर्वांचा घेऊन. आता गुड्डी निघताय, त्यानंतर ताव वगैरे पण निघेल. नीलमची पण मम्मी पप्पा गेलेत, ते पण पुढे गेलेले आहेत, त्यांना काही काम होतं. तर चला अशा प्रकारे आमचा छान असा धोंडा साजरा झालेला आहे. तर सर्वच पाहुणे गेले होते घरी. नीलमचे मम्मी पप्पा, माझे मम्मी पप्पा, गुड्डी पण गेले आताच आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी लगेच आता ताऊ पण निघालेला आहे घरी जाण्यासाठी. तर सिन्नरला चालले सर्व त्या दोघी पण.
तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आमच्या अनवेज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.